ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आंबोली येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्वच्छतेच्या या वारीमध्ये सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला। सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी स्वच्छता महत्त्वाची असून जबाबदार पर्यटन असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले। आंबोली घाटमार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या मोहिमेला सुरुवात झाली। स्वच्छता मिशनचे निमंत्रक गणेश जेठे यांनी या मोहिमेचे प्रास्ताविक करताना सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय वाढत असून स्वच्छता आवश्यक आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ करणे हे स्वच्छता मिशनचे उद्दिष्ट आहे, असे स्पष्ट केले। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की स्वच्छता राखणे ही पर्यटकांची देखील जबाबदारी आहे। स्वच्छता जशी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन राखली पाहिजे, तशी जबाबदारी गावातील नागरिकांची देखील आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तिप्पट संख्येने दरवर्षी पर्यटक येतात, त्यामुळे यापुढे जबाबदार पर्यटन याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। स्वच्छतेबरोबरच सुरक्षा देखील महत्त्वाची आहे। आंबोलीतील या स्वच्छता वारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि गोवा व कर्नाटकामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचणार आहे। आंबोली ग्रामपंचायतच्या प्रशासक माजी सरपंच सावित्री पालेकर म्हणाल्या की स्वच्छता मिशनने पुढाकार घेऊन यावेळी आंबोली येथे ही मोहीम राबवली आहे आणि आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल आनंद आहे। आंबोलीमध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत। पर्यटकांची संख्या वाढते आहे, त्यामुळे शासनाकडूनही अपेक्षा आहेत। यावेळी राष्ट्रगीत गाऊन स्वच्छतेचा निश्चय करण्यात आला। आंबोली ग्रामपंचायतच्या प्रशासक माजी सरपंच श्रीमती सावित्री पालेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, वनपाल सम्राट पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, चौकुल ग्रामपंचायतचे प्रशासक माजी सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसूजा, गेळे सरपंच सागर ढोकरे, स्वच्छता विभागाचे श्री किंडलेकर, आंबोली टुरिझम व आंबोली पर्यटन व्यावसायिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष निर्णय राऊत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे कार्याध्यक्ष आदर्श राऊत, निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील, स्वच्छताप्रेमी मोहन पडवळ, अनिल मेस्त्री, आनंद परब, संजय सावंत, विजय जामदार, विनायक पाताडे, पोलीस पाटील राणे, मंगेश नेवगी, प्रदीप होपे, सचिन राणे, उत्तम सावंत, तुषार नेवरेकर, सतीश घाडी, तलाठी नंदकुमार ढेरे, रेस्क्यू टीम वामन पालेकर, ग्रामसेवक संदीप गोसावी, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, शंकर चव्हाण, चौकुल माजी सरपंच सुरेश शेटवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण गुरव, शंकर गावडे, पोलीस हवालदार संतोष गगोले, लक्षण काळे, सचिन चव्हाण, पोलीस नाईक गौरव परद, वन विभागाचे सम्राट पाटील, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, सुधीर काळघे, संकल्प जाधव, अनिकेत देशमुख, बाळा सोमा गावडे, दिव्या थरुडे, संग्राम पाटील, बदाम राठोड, सुरेश कोकरे आदी शेकडो ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते। पूर्वीचा वस देवस्थान येथे स्वच्छता मोहीम राबवताना स्वतः जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला। त्यांनी स्वतः कचरा उचलला। तिथून स्वच्छतेची ही वारी कचरा उचलत आंबोली पोलीस चौकीपर्यंत गेली, त्यामुळे आंबोलीतील हा भाग स्वच्छ झाला आहे। अनेक पर्यटकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तसेच प्रशासकांच्या हस्ते स्वच्छतेचे आवाहन करणारे पत्रक पर्यटकांना देण्यात आले। शेवटी श्रीमती सावित्री पालेकर यांनी सर्वांचे आभार मानले। या मोहिमेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, उपस्थित ग्रामस्थ सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम इतकी चांगली संकल्पना अंमलात आणण्यासाठी आपण जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचं अभिनंदन करते आणि मला देखील यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते। स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला माहीतच आहे की खूप सारे स्वच्छता अभियान होतात किंवा स्पर्धा होतात, परंतु त्याचे प्रयत्न टिकणं कायम हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्हा आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांची आवक आणि त्या अनुषंगाने पुढच्या ज्या नागरी जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात त्यापैकी एक म्हणजे हा स्वच्छतेचा प्रश्न आहे। आणि स्वच्छतेची जबाबदारी ही प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्यामुळे ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींना हातान सहन करावा लागतो, परंतु याच्याही पलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपला घराबरोबरच आपला परिसर आणि आपली पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे। आज आपण इथे स्थानिक नागरिक, स्थानिक अधिकारी म्हणून इथे सहभागी झालेलो आहोत, परंतु आपल्याकडे येणारे पर्यटक यांची पण ती जबाबदारी आहे आणि आपण ही जी स्वच्छतेची वारी करणार आहोत त्यातून नक्कीच तो संदेश जाईल, कारण जबाबदार पर्यटन हे फार महत्त्वाचं आहे। कारण आपण पर्यटन जिल्हा असल्यामुळे आपल्याकडे जवळपास आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट ते तिप्पटीने पर्यटक येतात पूर्ण वर्षभरामध्ये।
आणि पर्यटनाच्या बरोबरच जे प्रश्न उद्भवतात ते स्वच्छतेचे असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचे असतील, सुरक्षिततेचे असतील, तर हे प्रश्न देखील आपण आपल्याला या प्रश्नांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे जबाबदार पर्यटन, रिस्पॉन्सिबल टुरिझम ही खूप महत्त्वाची संकल्पना येणं अपेक्षित आहे. त्याचीही सुरुवात आपण करूयात या अनुषंगाने, कारण आज आपण इथे ही स्वच्छतेची वारी करत असताना आपल्याला अनेक पर्यटक देखील आधीमध्ये भेटतील रस्त्यावर. त्यांना देखील आपण तो संदेश देऊया की एक तुमचं आपल्या जिल्ह्यात स्वागत आहे, परंतु तुम्ही देखील जबाबदारीने इथे थोडंसं आमच्याबरोबर ते सहकार्य करावं असं देखील आपण त्यांना आवाहन करू शकतो. आणि ती देखील संकल्पना या निमित्ताने आपण सुरू करू शकतो असं मला वाटतं. स्वच्छतेचा हा जो आज आपण उपक्रम घेत आहोत तो नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु त्याच्यामध्ये शाश्वत हे वारंवार होत राहणं आवश्यक आहे. पुढची पिढी याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. जसं तहसीलदार साहेब म्हटले की याच्यामध्ये पुढचं जे आहे प्रोसेसिंग युनिट्स असणं आणि त्याला एक शिस्त लावून देणं हे पण अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीने उत्साह दाखवला आहे, मला नक्कीच म्हणजे मी आश्वस्त आहे की पुढे देखील हे चालू राहील वारंवार. याच्यामध्ये अनेक सारे लोक देखील सहभागी होत राहतील. त्याचप्रमाणे ह्या कचऱ्याचं जे प्रोसेसिंग असेल किंवा त्याची जी विल्हेवाट आहे त्याचं देखील एक शाश्वत आणि वैज्ञानिक पद्धतीने त्या गोष्टी होतील याची मला नक्कीच खात्री आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही एक चांगला धडा पूर्ण जिल्ह्याला, राज्याला घालून देत आहात असं नक्कीच इथं नमूद करावं वाटेल. पुन्हा एकदा आपल्या या प्रयत्नासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.